त्याची क्षमता वाढवणार आहे. हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलाय. तर प्रचाराच्या क्लायमॅक्समध्ये असे प्रचंड वार पलटवार पाहायला मिळाले. या निवडणुकीच्या निमित्ताने 2 दशकांपूर्वी दुरावलेले ठाकरे एकत्र आलेच, शिवाय पवार काका पुतण्यांच्या पक्षांमधला दुरावाही कमी कमी होत गेला. गेल्या पालिका निवडणुकीमध्ये अखंड राष्ट्रवादीची पुणे आणि पिंपरी चिंचवड ही 2 संस्थानं भाजपने खालसा केली होती. त्यानंतर 2023 मध्ये एकाच्या 2 राष्ट्रवादी झाल्या. अजितदादा भाजप शिवसेनेसोबत महायुतीत गेले, तर शरद पवार महाविकास आघाडीत राहिले. आता महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं गमावलेले हे किल्ले भाजपकडनं पुन्हा जिंकण्याच्या इराद्याने दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र ताकद लावली. पण या दरम्यान एक वेगळीच चर्चा सुरू झाली, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची. यावर कोणी जाहीरपणे बोललं नसलं तरी ही शक्यता फेटाळली पण नाही. त्यामुळे सध्या तरी दोन्हीकडून हा विषय ग्रे एरियामध्ये ठेवला गेलाय. खरं काय घडतंय हे निकालानंतर काही दिवसांनी स्पष्ट होईलच. मात्र आज प्रचार राहणार आहे की थेट मर्जच होणार आहे, त्यामध्ये अजून तो विचार केला नाही. कारण आता निवडणुकीची धामधूम इतकी आहे, आम्हाला इतकं रोज म्हणजे काम करावं लागतंय. आता उमेदवार निवड झाल्यानंतर मग छाननी नंतर काहींना विड्रॉ वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या. तो विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला नाहीये. तुमच्याकडनं तुमच्या मनात काही इच्छा आहे की सरिताताई, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण पण अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि इथपर्यंत पोहोचलेला आहात. माझं एवढंच सांगणं आहे, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं. त्याच्यावरून काय ओळखायचं ते ओळखायचं. नाही, आपण आता हे स्पेसिफिकली पवारांबद्दल बोलूयात. ह्याच्यामध्ये दादा जे म्हणतात की राजकारण, त्यांनी खूप छान हसून उत्तर दिलं जेव्हा त्यांना विचारलं की दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र येणार का, तेव्हा ते हसून म्हणाले की राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरूपी शत्रू नाही, मित्र नाही, आत्तापुरतं तुम्ही हे एवढंच समजा. म्हणजे थांबले ते तिथेच. हे बरोबर आहे ना. ते आत्ता आधी लग्न कोंडण्याचं, त्याच्यामुळे ही कॉर्पोरेशन तर लढूया आधी हे आधी केलं. त्याच्यानंतर काही होऊ नाही, शकतं. संकेत हे खूप वेग होता असं की आता पाऊस पडेल का, आता पाऊस पडेल का नाही पडायला पाहिजे ना. जानेवारी महिना आहे, पण परवा पडला. सकाळी मी वॉकला गेले तेव्हा. त्यामुळे ह्या खूप पॉलिटिक्सच्या हायपोथेटिकल गोष्टी आहेत. मला असं वाटतं हा फोकस, हा आम्ही काय करणार ह्याच्यावर, आम्ही राज्यासाठी काय करणार ह्याची अकाउंटेबिलिटी कुठेतरी कॅप झाली पाहिजे. तर विलिनीकरणाच्या चर्चा जोर धरत होत्या. पण आज प्रचार संपत आलेला असताना झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना याबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी ही शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळून लावली. केंद्र सरकारमध्ये मंत्री होणार का असं तुमच्या सूत्रांच्या माहितीनुसार आलंय का? नाही, प्रश्नच येत नाही. ते काय युपीए मध्ये ना, हा इंडिया आघाडीत आहे. आम्ही एनडीए मध्ये, ते इंडिया आघाडीत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात नाही, तसं काही तुम्हाला आठवत असेलच की एका सभेमध्ये आपल्या काकांवरती टीका करताना वय लक्षात घेता पवारांनी इतरांना संधी द्यावी असा खोचक टोला दादांनी लगावला होता. आज मात्र हे वक्तव्य जुनं असल्याचं सांगत त्यांनी कानावर हात ठेवले. शरद पवारांनी घरी बसावं हा सल्लाही आता अजितदादांनी मागे घेतलाय. दादा, मग आपका एक बयान था कि अब पवार साहब ने रुकना चाहिए, रिटायरमेंट लेना चाहिए. आज भी अजीत दादा उसी बयान पर कायम है? बिल्कुल नहीं. उनका जो भी, वो उनका अधिकार है. वो जितना वहाँ रहना चाहते हैं, क्योंकि पार्टी उन्होंने तैयार की है. पूरे देश के वो बड़े नेता हैं. देश के सभी लीडर अलग अलग पार्टी को उनको बहुत रिस्पेक्ट देते. अभी 10 दिसंबर को सुप्रिया ने वहाँ एक खाना रखा था, तो पार्टी रखी थी, तो बहुत से लोग आए थे, बहुत से लोग, सभी पार्टी के. खरं तर आज अजितदादांनी विलिनीकरणाच्या चर्चांवरती स्पष्टपणे पडदा टाकलेला असला तरी सुद्धा काही दिवसांपूर्वी राजकारणामध्ये कुणी कुणाचा